नमस्कार, मी उज्ज्वला शौरस क्लाउड किचन मध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। टिफिनला देता येण्यासारखी कारल्याची सुक्की भाजी याची रेसिपी मी दाखवणार आहे। बघा, इथं मी कारल्याची भाजी करण्यासाठी 2 मोठी कारली अशी पातळ पातळ कट करून घेतलेली आहेत गोल गोल। आता त्याच्यात मीठ घालून चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे। मिठातून कारलं असं घट्ट पिळून घ्यायचं आहे। हे बघा, हे एवढं पाणी निघालेलं आहे। आधी तेलात कारलं भाजून घ्यायचं आहे चांगलं। तेलात चांगलं कारलं परतून घेतल्यावर आता हे काढून ठेवूया। हे बघा, असं स्लाइस केलेला बारीक स्लाइस केलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतल्यानंतर परत हे भाजलेलं कारलं सगळं परतून घ्यायचं आहे। कारलं तेलात चांगलं परतल्यानंतर त्याच्यात हे बघा चटणी आणि हळद हे घालून परतून घ्यायचं आहे। हे बघा, आता याच्यात थोडासा गूळ आणि 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचा आहे आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परतून घ्यायची आहे। हे बघा, सुक्की भाजी कारल्याची, हे बघा कारल्याची सुक्की भाजी टिफिनसाठी रेडी झालेली आहे। हे बघा किती सुंदर झालेली आहे। माझी कारल्याच्या सुक्या भाजीची रेसिपी आवडली तर माझ्या शौरस क्लाउड किचनला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।